कहाणीच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अपूर्वा खरं तर आकाश आणि भूमी या दोघांना उद्ध्वस्त करण्यासाठी महाजनांच्या घरी आलेली आहे आणि तिने लग्नाच्या पहिल्या रात्रीच या सगळ्या गोष्टींना आता सुरुवात केलेली आहे। आकाश आणि भूमी यांची झोप उडवून टाकलेली आहे, तर इकडे बलदेवला दुधामध्ये औषध पाजून तिने खूप मोठा राडा केलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर इकडे आता आकाश भूमी सगळेजण मिळून बलदेव आणि अपूर्वाचं त्यांच्या इच्छेप्रमाणे साध्या पद्धतीने लग्न लावून देत असतात, कारण त्यांच्या दोघांच्याही डोक्यात काहीच असं नसतं की काय असं लग्न लावायचं का तसं लग्न लावायचं का। त्यांनी सांगितलंय ना की आम्हाला साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे, म्हणून हे साध्या पद्धतीने लग्न असतं। खरं तर अपूर्वाच्या बाजूने कोणीच नसतं, म्हणून आकाश आणि भूमी तिचे आई बाबा होऊन कन्यादान सुद्धा करणार असतात। अगदी सगळी जबाबदारी अपूर्वाची आकाश आणि भूमीने घेतलेली असते। एवढ्या छान पद्धतीने आकाश आणि भूमी अपूर्वासाठी एवढे सगळं करत आहेत, पण त्या अपूर्वाला मात्र त्याच्याबद्दल काहीच वाटत नसतं। ती तिच्या सुडाच्या भावनेने त्यांच्या घरात आलेली असते आणि तिचं तेच काम सुरू असतं। तर इकडे आता लग्नातले विधी सुरू झालेले असतात, हार घालण्याचा विधी असतो, नवरा नवरी एकमेकांना हार घालत आहेत आणि त्यासोबतच इकडे जेव्हा हार घालायचा असतो तेव्हा मात्र बलदेव थोडासा बाजूला सरकतो, तेव्हा मात्र अपूर्वाला धक्का बसतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे सगळं चालू असतं तेव्हा आकाश भूमी सगळेजण खुश आहेत। सगळ्यांना खूप छान वाटत आहे आणि क्षितिजा सुद्धा खूप खुश आहे, ती सुद्धा हे लग्न एन्जॉय करत आहे, तिलाही छान वाटत आहे। त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इथे पौर्णिमाला थोडंसं वाईट वाटत असतं, कारण काही झालं तरी बलदेव हा तिच्या नवऱ्यासारखा दिसणार आहे, त्यामुळे स्वाभाविक असतं तिला वाईट वाटणं, तिला त्या गोष्टींबद्दल थोडंसं नवल वाटणं, या सगळ्या गोष्टी तिथे घडत असतात। तर इकडे आकाश आणि भूमी आता बलदेव आणि पौर्णिमाचं औक्षण करतात। सुरुवातीला तिथे जाते ते म्हणजे अथर्व आणि मानसी, ते दोघेही औक्षण करतात। त्यानंतर आकाश आणि भूमी जातात, ते दोघेही औक्षण करतात, अगदी मनापासून सगळ्या गोष्टी करत असतात, कारण हे जे लग्न आहे ते त्यांच्यासाठी ही तेवढंच महत्त्वाचं असतं, कारण बलदेवने आकाश भूमीसाठी जे काही केलेलं आहे त्यामुळेच हे लग्न त्याच्यासाठीही खूप महत्त्वाचं असतं। मग भूमी त्या दोघांचं औक्षण करते, त्यानंतर आता पुढचा विधी सुरू होणार असतो, तो म्हणजे कन्यादानाचा। तिथे कन्यादान करण्याचा जो विधी आहे तो सुरू होणार असतो। त्याच वेळी जो मास्कमॅन घरात शिरलेला आहे त्याने त्याची कामगिरी फत्ते केलेली आहे आणि तो मास्कमॅन त्या घरातून आता पळून जात असतो, तेव्हा मात्र इकडे त्याला जरा सुद्धा तिथे कोणी पाहत नाही, तो तिथून जिना उतरून निघालेला आहे। इकडे कन्यादानाचा विधी सुरू होतो तेव्हा बलदेवच्या मांडीवरती इथे बसलेले असते ती म्हणजे क्षितिजा आणि आकाश आणि भूमी कन्यादानासाठी तिथे असतात, म्हणजे अपूर्वाच्या बाजूने। तर अपूर्वा आणि त्याचबरोबर बलदेव, भूमी, आकाश, खूप छान हा कन्यादानाचा सोहळा चालू आहे। खरंच अगदी मनाला भावेस असा आहे, भावेल असा आहे, खूप छान पद्धतीने हे सगळं सुरू आहे। आणि त्याचबरोबर इकडे आकाश भूमी सुद्धा खूप आनंदात आहे, त्यांनी सुद्धा ही गोष्ट खूप छान पद्धतीने केलेली आहे, कारण त्यांनी खरंच अपूर्वाला आपलं मानलेलं आहे, तर ते तिथे करूनही दाखवलेलं आहे। अपूर्वा मात्र खुश असते, आधी तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा मात्र आकाश आणि भूमीने तिला समजवलेलं असतं, तेव्हा आकाश आणि भूमी आता अपूर्वाकडे येतात आणि तिला सांगू लागतात की हे बघ अपूर्वा, कसं माहितीये का, या घरामध्ये आता ही सगळी माणसं तुझी आहेत, आता स्वतःला एकटं समजायचं नाहीये, स्वतःला परकं समजायचं नाही, ही सगळी माणसं तुझी आहेत आणि तुझ्या माणसांबरोबर तुला आनंदात राहायचं आहे, या घरामध्ये तू हक्काने राहायचं आहे। त्याचबरोबर बलदेवची साथ कधीही सोडायची नाही। आता भूमीकडे म्हणते की मी आता तुझी मोठी जाऊ, ऑफिशियली तुझी मोठी जाऊ झालेली आहे, त्या हक्काने मी तुला सांगत आहे। आता भूमी तिला सल्ला देत असते, त्याचबरोबर तिला सांगत असते की काय करायचं आहे आणि बलदेवची काळजी घ्यायची आहे। येऊन बलदेवलाही सांगितलं जातं की तू अपूर्वाची साथ कधीच सोडायची नाही, म्हणजे इथे बलदेवच्या बाबतीत आता काय मोठा राडा ही अपूर्वा घालून ठेवणार आहे ना तिलाच माहिती आहे। खरं तर हे सगळं चालू असतं आणि तेव्हा मात्र बलदेव पाहत असतो आणि मग अपूर्वाने आता अपूर्वाच्या हातामध्ये बलदेवचा हात दिला जातो आणि आकाश भूमी त्या दोघांनाही आशीर्वाद देतात, त्यांना सांगतात की एकमेकांची साथ कधीच सोडू नका, आयुष्यभर एकमेकांसोबत राहा, एकमेकांच्या पाठीशी राहा आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं सुरू असतं त्याच वेळेस इकडे आकाश आणि भूमी दोघंही आनंदाने या गोष्टी त्यांना सांगत आहेत, त्या दोघांनाही समजवत आहेत आणि अपूर्वाला एवढं समजून घेत आहेत, तिची एवढी काळजी घेतात ना की विचारही करू शकत नाही। परंतु इकडे मात्र अपूर्वाच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू असतो। अपूर्वाला असं वाटत असतं की नाही, आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ते तिने ठरवलेलं आहे, कारण ते सगळं जे आहे ते अगदी ठरवून प्लॅनिंग प्रमाणे घडत आहे। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की पौर्णिमा मात्र पाहत असते, पौर्णिमाला थोडंसं वाईट वाटत असतं, कारण काहीही झालं तरीही बलदेव हा दिसायला अभिजित सारखाच आहे आणि अभिजितवर तिचं खूप प्रेम होतं। अभिजित गेल्यापासून तर तिने स्वतःला कितीतरी पद्धतीने त्रासही करून घेतलेला होता, कारण त्यासाठी तिने आकाश भूमीला सुद्धा जबाबदार ठरवलेलं होतं। या सगळ्या गोष्टी तिथे घडत असतात। इकडे आता भूमी त्याचबरोबर सगळेजण तिथे आहेत आणि मग आता पुढचे विधी सुरू होतात, मंगळसूत्र घालण्याचा विधी असतो। मग बलदेव हा इकडे अपूर्वाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला घेतो, हा मंगळसूत्राचा खूप छान असा विधी सोहळा तिथे चालू झालेला आहे
आणि त्याच वेळी बलदेवने जेव्हा मंगळसूत्र घालायला घेतलेलं असतं तेव्हा मानसी सुद्धा तिथे मदतीला आलेली असते आणि मानसी ते मंगळसूत्र व्यवस्थित करण्यासाठी मदत करते. त्याच वेळी अपूर्वा मात्र खूप आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते, कारण तिला एकदा का महाजनांच्या घरात एंट्री मिळाली की नंतर पुढचा प्लॅन तिचा सुरू करायचा असतो. त्यामुळे तिचं हे सगळं अगदी वडीवडी चाललेलं असतं. तिला असं वाटत असतं की आपण असंच वागलं पाहिजे, कारण तेच तर करून ती त्या घरात शिरलेली असते. त्यानंतर आता पुढच्या गोष्टी सुरू होतात, पुढचे विधी सुरू होतात. सगळे खूप आनंदात आहेत. एकतर बलदेवचं लग्न होतंय, अपूर्वासारख्या मुलीबरोबर होतंय, जी एसीपी आहे. बलदेवचं आयुष्य ही खूप छान मार्गी लागणार आहे हे वाटत असतं, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद असतो. पण त्यांना कुठं माहितीये की ती मुलगी सुळाच्या भावनेने लग्न करून येत आहे. त्याचबरोबर आता वकिलांना सुद्धा बोलवलेलं असतं आणि या लग्नाचं रजिस्ट्रेशन सुद्धा केलं जातं. मग तिथे वकील असतात, ते म्हणतात की हे बघा, आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या इथे सह्या करा. मग त्या कागदांवरती सह्या केल्या जातात आणि पुढचं सांगितलं जातं. त्या पद्धतीने दोघांच्याही सह्या होतात आणि लवकरच तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल असंही गुरुजी सांगतात. मग इकडे वकील सांगतात आणि जेव्हा वकील निघत असतात तेव्हा मात्र भूमी त्यांना त्यांची फी देते, तेव्हा ते जातात. आता इकडे सगळेजण म्हणत असतात की चला फायनली खूप छान पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे असं बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे भूमी म्हणते की हो बरोबर आहे, पण आता या दोघांचा ऑफिशियली गृहप्रवेश राहिलाय ना, आपण लग्न घरातल्या घरात केलं म्हणून असं थोडंच आहे की आपण त्यांचा गृहप्रवेश करायचा नाही, त्यामुळे त्यांचा गृहप्रवेशही केला पाहिजे असं भूमी सांगत असते. तेव्हा सगळेजण म्हणतात की हो बरोबर आहे. मग फायनली गृहप्रवेशाच्या तयारीसाठी सगळेजण लागतात आणि छान असं गृहप्रवेशाची तयारी केली जाते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आकाश हा क्षितिजाला घेऊन असतो. क्षितिजा सुद्धा खुश असते, कारण क्षितिजाची काकी आता या घरात येणार आहे या गोष्टीचा आनंद तिलाही तेवढाच असतो. त्याचबरोबर आता आकाश आणि भूमी हे गृहप्रवेश करण्यासाठी येतात. अपूर्वाला हळदी कुंकू लावलं जातं. त्याचबरोबर भूमी औक्षणाचं ताट घेऊन आलेली असते आणि आकाश आणि भूमीचं औक्षण करायला ती येते. त्याच वेळी तिथं त्यांच्या दोघांचं औक्षण करते, माप मांडलेलं असतं आणि मग आता भूमी तिला सांगते की अपूर्वा या घरामध्ये माप ओलांडून ये आणि तुझ्या येण्याने ह्या घराला उजळून टाक असं भूमीने सांगितलेलं असतं. आणि मग आता हे माप ओलांडायचं आहे अपूर्वाला. अपूर्वा दारातच आहे. तिच्या डोक्यात वाईट विचार चालू आहेत, कारण या घरातील लोकांना उद्ध्वस्त करायचं आहे एवढंच तिच्या डोक्यात चालू आहे आणि म्हणूनच तिने या घरामध्ये आलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी करून तिला मात्र आनंदच मिळणार असतो, म्हणून तिने त्या घरामध्ये पाऊल टाकते आणि त्या क्षणी घरातला लाईट जातात, म्हणजे माप ओलांडते पाऊल टाकते. त्या क्षणी घरातल्या सगळ्या लाईट गेलेल्या असतात आणि आता मात्र इकडे जेव्हा हे घडतं तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात, कारण असं वाटत असतं की अपूर्वाने हे घर उजळून टाकलं पाहिजे. आणि गृहप्रवेशाच्या वेळी घरामध्ये अंधार झालेला असतो. सगळेजण म्हणतात की असं कसं झालं आणि या सगळ्या गोष्टी अशा काय घडलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे हे सगळं का घडतंय यामुळेच आता विचार चालू असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण म्हणतात की ठीक आहे ना, सगळे लाईट गेलेले आहेत, एवढं काय त्याच्यामध्ये, एवढा विचार करण्याची गरज नाहीये असं सगळेजण एकमेकांना सांगत असतात. आणि त्यासोबतच लगेचच भूमी सांगते की मानसी दिवा घेऊन ये आणि मग मानसीला ती दिवा घेऊन यायला सांगते. मानसी दिवा घेऊन येते आणि मग अपूर्वाला ती जवळ घेते आणि अपूर्वाला म्हणते की ये इकडे. खरं तर अपूर्वाने हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे. तिला चांगलंच माहिती आहे की ह्या घरातल्या लोकांना कसं भीती घालून ठेवायचं आहे हा तिचा उद्देश असतो, म्हणून ती हे सगळं करत असते. त्यासोबतच इकडे बलदेव अपूर्वाला म्हणत असतो की शांत हो. अपूर्वा म्हणत असते की खरंच आपण आज गृहप्रवेश करतोय आणि नेमकं त्यावेळेस असं घडलेलं आहे असं ती बोलते. तेव्हा मात्र बलदेव म्हणतो की एवढं काळजी करायची काही गरज नाहीये, सगळं व्यवस्थित होणार आहे असं बलदेवही तिला सांगतो. भूमी पण म्हणते की हो ठीक आहे अपूर्वा ये आतमध्ये असं म्हणत भूमीही अपूर्वाला बोलवते आणि भूमी अपूर्वाच्या मदतीने दिवा लावते. आणि तेव्हा भूमी तिला सांगते बघितलं का, हा एवढासा दिवा आहे ना, त्यानेही आपलं घर उजळून टाकलेलं आहे आणि अशीच तुझी साथ मला दे, कायमस्वरूपी आपण हे घर उजळून टाकूया असं भूमी बोलते. तेव्हा मात्र आता भूमीला माहितच नसते की काय होणार आहे आणि दोघींनीही मिळून दिवा लावलेला असतो. अपूर्वाच्या डोक्यात वेगवेगळे विचार सुरू झालेले असतात. अपूर्वाला फक्त एवढंच माहितीये की आपण या घराला उद्ध्वस्त करून टाकायचं आहे आणि या घराला उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी जे काय करता येईल ते करायचं आहे. मग आता त्या दोघांना घेऊन भूमी देवाच्या समोर येते आणि तिथे येऊन दोघांनाही नमस्कार करायला सांगते. जेव्हा भूमीने त्यांना नमस्कार करायला सांगितलेलं असतो तेव्हा बलदेव सुद्धा तिथे असतो आणि मग बलदेव सुद्धा म्हणतो की हो अपूर्वा, या घराला तुला उजळून टाकायचं आहे. खरंच आकाश आणि भूमी यांचा संसार खूप छान पद्धतीने सुरू आहे आणि त्यांच्याप्रमाणे आपलाही संसार असा सुरू झाला पाहिजे असं तो तिला सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे अपूर्वा म्हणते की हो, अपूर्वा खुश असते, कारण ती एका गोष्टीसाठी खुश असते की तिच्या मनाप्रमाणे लग्न करून ती आज महाजनांच्या घरात आलेली आहे आणि तिच्या पुढच्या कामासाठी सज्ज झालेली आहे, म्हणून तिला खरं तर या सगळ्या गोष्टींचा आनंद झालेला असतो. आणि त्याचबरोबर मग अपूर्वा आणि बलदेव या दोघांनीही देवीच्या समोर हात जोडलेले असतात आणि त्या क्षणी लाईट्स येतात. तेव्हा सगळेजण म्हणतात, मानसी म्हणते बघितलं का, नवीन जोडप्याने देवीच्या समोर हात जोडले आणि घर उजळून निघालेलं आहे. खरं तर हे स्वतःच्याच मनाची समजूत घालायचं काम असतं, कारण एवढं सगळं जे काही घडतंय ते कशामुळे घडतंय याचा विचार असे कोणीच
करायला तयार नसतात. इकडे आकाश भूमी दोघंही एकमेकांची समजूत घालत असतात. खूप आनंदात राहत असतात, कारण इतक्या दिवसानंतर एवढा छान आनंदाचा प्रसंग या घरात आलेला आहे. पण त्यांच्या या आनंदाला तिथे नजर लागणार असते ती म्हणजे अपूर्वाची. तेव्हा अपूर्वा म्हणते की मी या घरात कशासाठी आले हे कळणारच नाही. त्यानंतर इकडे आता पाहायला मिळतं की अपूर्वाला डोळे बंद करून बलदेव रूम मध्ये घेऊन आलेला असतो आणि अपूर्वाच्या हातामध्ये दुधाचा ग्लास असतो. त्याचबरोबर अपूर्वाला म्हणतो की आता उघड डोळे. अपूर्वाला डोळे उघडायला होतो. खूप सुंदर अशी रूम डेकोरेट केलेली असते. मग तो अपूर्वाला विचारतो की कशी वाटली रूम. तेव्हा ती म्हणते की हो एवढं सगळं केलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की हो त्यात काय एवढं, तुझ्यासाठी सरप्राईज आहे हे सगळं. तेव्हा अपूर्वा म्हणते खरंच खूप छान सरप्राईज आहे, कारण तिला हे सरप्राईज खूप आवडलेलं असतं आणि म्हणूनच तिने त्याला सांगते. त्याचबरोबर बलदेव तिला म्हणत असतो की मला आणखी एक सरप्राईज द्यायचं आहे. अपूर्वा म्हणते आता काय. तेव्हा तो म्हणतो की डोळे बंद कर, मी जेव्हा तुला सांगेल ना तेव्हा तू डोळे उघडायचे आहेत, असं तो अपूर्वाला सांगतो. तेव्हा मात्र अपूर्वाला घेऊन तो आता बाहेर येतो, बाल्कनीमध्ये येतो आणि अपूर्वाला म्हणतो की चल मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हणत तो अपूर्वाला बाहेर घेऊन आलेला असतो. बलदेव एवढ्या मनापासून तिच्यावर प्रेम करतोय, एवढं सगळं तिच्यासाठी करत असतो, पण तिच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं. मग तो बाल्कनीमध्ये येतो आणि तिला म्हणतो की बघ आता डोळे उघड. आणि समोर एक खूप सुंदर असा देखावा असतो, जो म्हणजे अगदी तो फटाका जो आहे तो फुटल्यानंतर त्याच्यातून आय लव्ह यू अपूर्वा असं त्याच्यात आलेलं असतं आणि ते आकाशामध्ये खूप सुंदर असं दिसत असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात ते पाहून अपूर्वा हिला धक्का तर बसलेला असतो, कारण तिला असं वाटत असतं की आपण याच्या बाबतीत जे काही करत आहे त्यानंतर पुढे काय, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग अपूर्वा म्हणते की खरंच खूप सुंदर सरप्राईज दिली असतो मला. त्याच्यावरती बलदेव तिला म्हणतो की हो. मग ती म्हणते की ही आयडिया तुझी आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही, फ्रँकली स्पीकिंग ही आयडिया माझी नाहीये, ही आयडिया आकाशची आहे. मला आकाशने सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीने मी हे छान असं सरप्राईज दिलेलं आहे. त्यानंतर बलदेव आता अपूर्वासोबत बोलत असतो, तिला सांगत असतो की तुला माहितीये का आज माझ्या आयुष्यात तू आलीस. मी कोण होतो माहितीये का तुला, काहीच नव्हतं ग. आकाश भूमीने मला कुटुंब दिलं, त्यांच्या कुटुंबामध्ये सामील करून घेतलं, त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासाठी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ना ते आकाश भूमीमुळे शक्य झालेलं आहे. आज आपल्या बाबतीत लग्नाचा निर्णय असू दे, हे सगळं फक्त आणि फक्त त्या दोघांमुळे पॉसिबल झालेलं आहे. आज मी जो काय आहे तो फक्त त्यांच्यामुळे आहे. त्या दोघांना जग एक वेळ तू माझा विचार नाही केलास तरी चालेल, पण त्या दोघांची काळजी घे असं बलदेव तिला सांगत असतो. इकडे मात्र आकाश आणि भूमी दोघेही म्हणत असतात की फायनली आज हे लग्न पार पडलेलं आहे, कारण आपल्या दोघांनाही तेवढीच काळजी वाटत होती लग्न कशा पद्धतीने होईल, काय होईल कळत नव्हतं, पण आज हे लग्न निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे म्हणून दोघेही बोलत असतात. आणि खरंच कितीतरी दिवसानंतर आपलं घर छान असं आनंदी झालेलं आहे असंही त्यांचं बोलणं चालू आहे. आणि त्याच वेळी त्यांच्या बेडवरती तिथे एक रेकॉर्डर असतो, तो ऑन होतो आणि तिथे सांगितलं जातं. तेव्हा मात्र आकाश भूमीला असं वाटत असतं की आज जर तो माणूस आला असता तर अपूर्वाने लग्न मंडपातून उठून त्याला तिथून हाकलून लावलं असतं, त्याची वाट लावली असती. पण पुन्हा तो माणूस येऊन या घरामध्ये आकाश भूमीच्या बेडरूम मध्ये तो रेकॉर्डर ऑन करून गेलेला असतो आणि आकाश आणि भूमी या दोघांनाही त्याबद्दल काहीच माहिती नसतं. आणि त्याच वेळी ते दोघं सुद्धा ज्या पद्धतीने हे सगळं करत असतात त्यामध्ये आता त्यांना आठवतं आणि तिथे त्या रेकॉर्डर मध्ये तेच ऐकायला येत असतं, 7 वर्षापूर्वीचा तुमचा भूतकाळ, ज्याबद्दल मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेला आहे, कारण मला माहिती आहे की काय होऊ शकतं ते, आणि तुम्ही केलेला जो गुन्हा आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं असं त्या रेकॉर्डर मध्ये असतं. आणि ते तिथे चालू होतं तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आकाश आणि भूमीला असं वाटलेलं असतं की आता झालंय, संपलंय सगळं, आता कोण काय करू शकणार आहे असं त्यांना वाटत असतं. परंतु हा जो भूतकाळ आहे 7 वर्षापूर्वीचा, इतके वर्ष त्यांनी लपून ठेवलेला आहे, तो म्हणजे रागिणीच्या खुनाच्या बाबतीतला, आणि तो अशा पद्धतीने उलगडणार असतो. आकाश आणि भूमी दोघांनाही धक्का बसलेला आहे की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे असं दोघांनाही वाटत असतं. इकडे अपूर्वा मात्र दुधाचा ग्लास घेऊन बलदेवच्या मागे चाललेली असते, घे लवकर घे, कारण तुलाच घ्यायचं आहे असं ती त्याला सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे तिने त्याला ते दूध प्यायला दिलेलं असतं, याचाच अर्थ त्या दुधामध्ये तिने काहीतरी मिक्स केलेलं आहे आणि बलदेवनं त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. इकडे आकाशला राग येतो, आकाशने तो रेकॉर्डर फेकून दिलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे तो भूमीला म्हणत असतो की भूमी हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. जेव्हा तो रेकॉर्डर फेकून दिला जातो तेव्हा त्यांना दोघांनाही बरं वाटतं. तर इकडे पौर्णिमा म्हणत असते की आकाश आणि भूमी, आकाश महाजन, तुला उद्ध्वस्त करण्यासाठी, तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी मी इथे आलेली आहे, कारण तुझ्या कुटुंबाने माझं आयुष्य बरबाद केलेलं आहे असं तो तिथे बोलत असते. आणि त्याचबरोबर तिने ते खेळातलं जे असतं ज्याच्यावरती तिथे मार्क केले जातात तिथे आकाशचा फोटो लावलेला असतो फाडून, आणि त्या गोष्टी ती करत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये त्यांचं वाटोळं करण्यासाठी ही अपूर्वा आलेली आहे. अशा अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.
आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अपूर्वा खरं तर आकाश आणि भूमी या दोघांना उद्ध्वस्त करण्यासाठी महाजनांच्या घरी आलेली आहे आणि तिने लग्नाच्या पहिल्या रात्रीच या सगळ्या गोष्टींना आता सुरुवात केलेली आहे. आकाश आणि भूमी यांची झोप उडवून टाकलेली आहे. तर इकडे बलदेवला दुधामध्ये औषध पाजून तिने खूप मोठा राडा केलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता आकाश भूमी सगळेजण मिळून बलदेव आणि अपूर्वाचं त्यांच्या इच्छेप्रमाणे साध्या पद्धतीने लग्न लावून देत असतात. कारण त्यांच्या दोघांच्याही डोक्यात काहीच असं नसतं की काय असं लग्न लावायचं का तसं लग्न लावायचं का. त्यांनी सांगितलंय ना की आम्हाला साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे म्हणून हे साध्या पद्धतीने लग्न असतं. खरं तर अपूर्वाच्या बाजूने कोणीच नसतं म्हणून आकाश आणि भूमी तिचे आई बाबा होऊन कन्यादान सुद्धा करणार असतात. अगदी सगळी जबाबदारी अपूर्वाची आकाश आणि भूमीने घेतलेली असते. एवढ्या छान पद्धतीने आकाश आणि भूमी अपूर्वासाठी एवढे सगळं करत आहेत पण त्या अपूर्वाला मात्र त्याच्याबद्दल काहीच वाटत नसतं. ती तिच्या सुडाच्या भावनेने यांच्या घरात आलेली असते आणि तिचं तेच काम सुरू असतं. तर इकडे आता लग्नातले विधी सुरू झालेले असतात. हार घालण्याचा विधी असतो. नवरा नवरी एकमेकांना हार घालत आहेत आणि त्यासोबतच इकडे जेव्हा हार घालायचा असतो तेव्हा मात्र बलदेव थोडासा बाजूला सरकतो. तेव्हा मात्र अपूर्वाला धक्का बसतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे सगळं चालू असतं तेव्हा आकाश भूमी सगळेजण खुश आहेत. सगळ्यांना खूप छान वाटत आहे आणि क्षितिजा सुद्धा खूप खुश आहे. ती सुद्धा हे लग्न एन्जॉय करत आहे. तिलाही छान वाटत आहे. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इथे पौर्णिमाला थोडंसं वाईट वाटत असतं. कारण काही झालं तरी बलदेव हा तिच्या नवऱ्यासारखा दिसणार आहे. त्यामुळे स्वाभाविक असतं तिला वाईट वाटणं, तिला त्या गोष्टींबद्दल थोडंसं नवल वाटणं. या सगळ्या गोष्टी तिथे घडत असतात. तर इकडे आकाश आणि भूमी आता बलदेव आणि पौर्णिमाचं औक्षण करतात. सुरुवातीला तिथे जाते ते म्हणजे अथर्व आणि मानसी ते दोघंही औक्षण करतात. त्यानंतर आकाश आणि भूमी जातात. ते दोघंही औक्षण करतात. अगदी मनापासून सगळ्या गोष्टी करत असतात. कारण हे जे लग्न आहे ते त्यांच्यासाठी हे तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण बलदेवने आकाश भूमीसाठी जे काही केलेलं आहे त्यामुळेच हे लग्न त्याच्यासाठीही खूप महत्त्वाचं असतं. मग भूमी त्या दोघांचं औक्षण करते. त्यानंतर आता पुढचा विधी सुरू होणार असतो तो म्हणजे कन्यादानाचा. तिथे कन्यादान करण्याचा जो विधी आहे तो सुरू होणार असतो. त्याच वेळी जो मास्कमॅन घरात शिरलेला आहे त्याने त्याची कामगिरी फत्ते केलेली आहे आणि तो मास्कमॅन त्या घरातून आता पळून जात असतो. तेव्हा मात्र इकडे त्याला जरा सुद्धा तिथे कोणी पाहत नाही. तो तिथून जिना उतरून निघालेला आहे. इकडे कन्यादानाचा विधी सुरू होतो तेव्हा बलदेवच्या मांडीवरती इथे बसलेली असते ती म्हणजे क्षितिजा आणि आकाश आणि भूमी कन्यादानासाठी तिथे असतात म्हणजे अपूर्वाच्या बाजूने. तर अपूर्वा आणि त्याचबरोबर बलदेव भूमी आकाश खूप छान हा कन्यादानाचा सोहळा चालू आहे. खरंच अगदी मनाला भावेसाचा आहे, भावेलसा आहे. खूप छान पद्धतीने हे सगळं सुरू आहे आणि त्याचबरोबर इकडे आकाश भूमी सुद्धा खूप आनंदात आहे. त्यांनी सुद्धा ही गोष्ट खूप छान पद्धतीने केलेली आहे. कारण त्यांनी खरंच अपूर्वाला आपलं मानलेलं आहे तर ते तिथे करूनही दाखवलेलं आहे. अपूर्वा मात्र खुश असते. आधी तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा मात्र आकाश आणि भूमीने तिला समजवलेलं असतं. तेव्हा आकाश आणि भूमी आता अपूर्वाकडे येतात आणि तिला सांगू लागतात की हे बघ अपूर्वा कसं माहितीये का या घरामध्ये आता ही सगळी माणसं तुझी आहेत. आता स्वतःला एकटं समजायचं नाहीये, स्वतःला परकं समजायचं नाही. ही सगळी माणसं तुझी आहेत आणि तुझ्या माणसांबरोबर तुला आनंदात राहायचं आहे. या घरामध्ये तू हक्काने राहायचं आहे. त्याचबरोबर बलदेवची साथ कधीही सोडायची नाही. आता भूमीकडे म्हणते की मी आता तुझी मोठी जाऊ ऑफिशियली तुझी मोठी जाऊ झालेली आहे. त्या हक्काने मी तुला सांगत आहे. आता भूमी तिला सल्ला देत असते. त्याचबरोबर तिला सांगत असते की काय करायचं आहे आणि बलदेवची काळजी घ्यायची आहे. येऊन बलदेवलाही सांगितलं जातं की तू अपूर्वाची साथ कधीच सोडायची नाही. म्हणजे इथे बलदेवच्या बाबतीत आता काय मोठा राडा ही अपूर्वा घालून ठेवणार आहे ना तिलाच माहिती आहे. खरं तर हे सगळं चालू असतं आणि तेव्हा मात्र बलदेव पाहत असतो आणि मग अपूर्वाने आता अपूर्वाच्या हातामध्ये बलदेवचा हात दिला जातो आणि आकाश भूमी त्या दोघांनाही आशीर्वाद देतात. त्यांना सांगतात की एकमेकांची साथ कधीच सोडू नका. आयुष्यभर एकमेकांसोबत राहा, एकमेकांच्या पाठीशी राहा आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं सुरू असतं त्याच वेळेस इकडे आकाश आणि भूमी दोघंही आनंदाने या गोष्टी त्यांना सांगत आहेत. त्या दोघांनाही समजवत आहेत आणि अपूर्वाला एवढं समजून घेत आहेत, तिची एवढी काळजी घेतात ना की विचारही करू शकत नाही. परंतु इकडे मात्र अपूर्वाच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू असतो. अपूर्वाला असं वाटत असतं की नाही आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ते तिने ठरवलेलं आहे. कारण ते सगळं जे आहे ते अगदी ठरवून प्लॅनिंग प्रमाणे घडत आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की पौर्णिमा मात्र पाहत असते. पौर्णिमाला थोडंसं वाईट वाटत असतं कारण काही झालं तरीही बलदेव हा दिसायला अभिजित सारखाच आहे आणि अभिजितवर तिचं खूप प्रेम होतं. अभिजित गेल्यापासून तर तिने स्वतःला कितीतरी पद्धतीने त्रासही करून घेतलेला होता. कारण त्यासाठी तिने आकाश भूमीला सुद्धा जबाबदार ठरवलेलं होतं. या सगळ्या गोष्टी तिथे घडत असतात. इकडे आता भूमी त्याचबरोबर सगळेजण तिथे आहेत आणि मग आता पुढचे विधी सुरू होतात. मंगळसूत्र घालण्याचा विधी असतो. मग बलदेव हा इकडे अपूर्वाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला घेतो. हा मंगळसूत्राचा खूप छान असा विधी सोहळा तिथे चालू झालेला आहे आणि त्याच वेळी
बलदेवने जेव्हा मंगळसूत्र घालायला घेतलेलं असतं तेव्हा मानसी सुद्धा तिथे मदतीला आलेली असते आणि मानसी ते मंगळसूत्र व्यवस्थित करण्यासाठी मदत करते. त्याच वेळी अपूर्वा मात्र खूप आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते, कारण तिला एकदा का महाजनांच्या घरात एंट्री मिळाली की नंतर पुढचा प्लॅन तिचा सुरू करायचा असतो. त्यामुळे तिचं हे सगळं अगदी गोडी चाललेलं असतं. तिला असं वाटत असतं की आपण असंच वागलं पाहिजे, कारण तेच तर करून ती त्या घरात शिरलेली असते. त्यानंतर आता पुढच्या गोष्टी सुरू होतात, पुढचे विधी सुरू होतात. सगळे खूप आनंदात आहेत. एकतर बलदेवचं लग्न होतंय, अपूर्वासारख्या मुलीबरोबर होतंय जी एसीपी आहे. बलदेवचं आयुष्य ही खूप छान मार्गी लागणार आहे हे वाटत असतं, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद असतो. पण त्यांना कुठं माहितीये की ती मुलगी सुळाच्या भावनेने लग्न करून येत आहे. त्याचबरोबर आता वकिलांना सुद्धा बोलवलेलं असतं आणि या लग्नाचं रजिस्ट्रेशन सुद्धा केलं जातं. मग तिथे वकील असतात, ते म्हणतात की हे बघा, आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या इथे सह्या करा. मग त्या कागदांवरती सह्या केल्या जातात आणि पुढचं सांगितलं जातं. त्या पद्धतीने दोघांच्याही सह्या होतात आणि लवकरच तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल असंही गुरुजी सांगतात. मग इकडे वकील सांगतात आणि जेव्हा वकील निघत असतात तेव्हा मात्र भूमी त्यांना त्यांची फी देते, तेव्हा ते जातात. आता इकडे सगळेजण म्हणत असतात की चला फायनली खूप छान पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे असं बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे भूमी म्हणते की हो बरोबर आहे, पण आता या दोघांचा ऑफिशियली गृहप्रवेश राहिलाय ना, आपण लग्न घरातल्या घरात केलं म्हणून असं थोडंच आहे की आपण त्यांचा गृहप्रवेश करायचा नाही, त्यामुळे त्यांचा गृहप्रवेशही केला पाहिजे असं भूमी सांगत असते. तेव्हा सगळेजण म्हणतात की हो बरोबर आहे. मग फायनली गृहप्रवेशाच्या तयारीसाठी सगळेजण लागतात आणि छान असं गृहप्रवेशाची तयारी केली जाते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आकाश हा क्षितिजाला घेऊन असतो. क्षितिजा सुद्धा खुश असते, कारण क्षितिजाची काकी आता या घरात येणार आहे या गोष्टीचा आनंद तिलाही तेवढाच असतो. त्याचबरोबर आता आकाश आणि भूमी हे गृहप्रवेश करण्यासाठी येतात. अपूर्वाला हळदी कुंकू लावलं जातं. त्याचबरोबर भूमी औक्षणाचं ताट घेऊन आलेली असते आणि आकाश आणि भूमीचं औक्षण करायला ती येते. त्याच वेळी तिथं त्यांच्या दोघांचं औक्षण करते, माप मांडलेलं असतं आणि मग आता भूमी तिला सांगते की अपूर्वा, या घरामध्ये माप ओलांडून ये आणि तुझ्या येण्याने ह्या घराला उजळून टाक असं भूमीने सांगितलेलं असतं. आणि मग आता हे माप ओलांडायचं आहे अपूर्वाला. अपूर्वा दारातच आहे. तिच्या डोक्यात वाईट विचार चालू आहेत, कारण या घरातील लोकांना उद्ध्वस्त करायचं आहे एवढंच तिच्या डोक्यात चालू आहे आणि म्हणूनच तिने या घरामध्ये आलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी करून तिला मात्र आनंदच मिळणार असतो, म्हणून तिने त्या घरामध्ये पाऊल टाकते आणि त्या क्षणी घरातला लाईट जातात. म्हणजे माप ओलांडते आणि पाऊल टाकते, त्या क्षणी घरातल्या सगळ्या लाईट गेलेल्या असतात. आणि आता मात्र इकडे जेव्हा हे घडतं तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात, कारण असं वाटत असतं की अपूर्वाने हे घर उजळून टाकलं पाहिजे. आणि गृहप्रवेशाच्या वेळी घरामध्ये अंधार झालेला असतो. सगळेजण म्हणतात की असं कसं झालं आणि या सगळ्या गोष्टी अशा काय घडलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे हे सगळं का घडतंय यामुळेच आता विचार चालू असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण म्हणतात की ठीक आहे ना, साधे लाईट गेलेले आहेत, एवढं काय त्याच्यामध्ये, एवढा विचार करण्याची गरज नाहीये असं सगळेजण एकमेकांना सांगत असतात. आणि त्यासोबतच लगेचच भूमी सांगते की मानसी दिवा घेऊन ये, आणि मग मानसीला ती दिवा घेऊन यायला सांगते. मानसी दिवा घेऊन येते आणि मग अपूर्वाला ती जवळ घेते आणि अपूर्वाला म्हणते की ये इकडे. खरं तर अपूर्वाने हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे. तिला चांगलंच माहिती आहे की ह्या घरातल्या लोकांना कसं भीती घालून ठेवायचं आहे हा तिचा उद्देश असतो, म्हणून ती हे सगळं करत असते. त्यासोबतच इकडे बलदेव अपूर्वाला म्हणत असतो की शांत हो. अपूर्वा म्हणत असते की खरंच आपण आज गृहप्रवेश करतोय आणि नेमकं त्यावेळेस असं घडलेलं आहे असं ती बोलते. तेव्हा मात्र बलदेव म्हणतो की एवढं काळजी करायची काही गरज नाहीये, सगळं व्यवस्थित होणार आहे असं बलदेवही तिला सांगतो. भूमी पण म्हणते की हो ठीक आहे अपूर्वा ये आतमध्ये असं म्हणत भूमी ही अपूर्वाला बोलवते आणि भूमी अपूर्वाच्या मदतीने दिवा लावते. आणि तेव्हा भूमी तिला सांगते, बघितलं का, हा एवढासा दिवा आहे ना, त्यानेही आपलं घर उजळून टाकलेलं आहे आणि अशीच तुझी साथ मला दे, कायमस्वरूपी आपण हे घर उजळून टाकूया असं भूमी बोलते. तेव्हा मात्र आता भूमीला माहितच नसते की काय होणार आहे आणि दोघींनीही मिळून दिवा लावलेला असतो. अपूर्वाच्या डोक्यात वेगवेगळे विचार सुरू झालेले असतात. अपूर्वाला फक्त एवढंच माहितीये की आपण या घराला उद्ध्वस्त करून टाकायचं आहे आणि या घराला उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी जे काय करता येईल ते करायचं आहे. मग आता त्या दोघांना घेऊन भूमी देवाच्या समोर येते आणि तिथे येऊन दोघांनाही नमस्कार करायला सांगते. जेव्हा भूमीने त्यांना नमस्कार करायला सांगितलेलं असतं तेव्हा बलदेव सुद्धा तिथे असतो आणि मग बलदेव सुद्धा म्हणतो की हो अपूर्वा, या घराला तुला उजळून टाकायचं आहे. खरंच आकाश आणि भूमी यांचा संसार खूप छान पद्धतीने सुरू आहे आणि त्यांच्याप्रमाणे आपलाही संसार असा सुरू झाला पाहिजे असं तो तिला सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे अपूर्वा म्हणते की हो, अपूर्वा खुश असते, कारण ती एका गोष्टीसाठी खुश असते की तिच्या मनाप्रमाणे लग्न करून ती आज महाजनांच्या घरात आलेली आहे आणि तिच्या पुढच्या कामासाठी सज्ज झालेली आहे, म्हणून तिला खरं तर या सगळ्या गोष्टींचा आनंद झालेला असतो. आणि त्याचबरोबर मग अपूर्वा आणि बलदेव या दोघांनीही देवीच्या समोर हात जोडलेले असतात आणि त्या क्षणी लाईट्स येतात. तेव्हा सगळेजण म्हणतात, मानसी म्हणते, बघितलं का, नवीन जोडप्याने देवीच्या समोर हात जोडले आणि घर उजळून निघालेलं आहे. खरं तर हे स्वतःच्याच मनाची समजून घालायचं काम असतं, कारण एवढं सगळं जे काही घडतंय ते कशामुळे घडतंय याचा विचार असे कोणीच करायला तयार नसतात. इकडे आकाश भूमी दोघंही एकमेकांची समजूत घालत असतात, खूप आनंदात राहत असतात, कारण इतक्या दिवसानंतर एवढा छान आनंदाचा प्रसंग या घरात आलेला आहे. पण त्यांच्या या आनंदाला तिथे नजर लागणार असते ती म्हणजे अपूर्वाची. तेव्हा अपूर्वा म्हणते की मी या घरात कशासाठी आले हे कळणारच नाही. त्यानंतर इकडे आता
पाहायला मिळतं की अपूर्वाला डोळे बंद करून बलदेव रूम मध्ये घेऊन आलेला असतो आणि अपूर्वाच्या हातामध्ये दुधाचा ग्लास असतो. त्याचबरोबर अपूर्वाला म्हणतो की आता उघड डोळे. अपूर्वाला डोळे उघडायला होतो. खूप सुंदर अशी रूम डेकोरेट केलेली असते. मग तो अपूर्वाला विचारतो की कशी वाटली रूम. तेव्हा ती म्हणते की हो एवढं सगळं केलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की हो त्यात काय एवढं, तुझ्यासाठी सरप्राईज आहे हे सगळं. तेव्हा अपूर्वा म्हणते खरंच खूप छान सरप्राईज आहे, कारण तिला हे सरप्राईज खूप आवडलेलं असतं आणि म्हणूनच ते त्याला सांगते. त्याचबरोबर बलदेव तिला म्हणत असतो की मला आणखी एक सरप्राईज द्यायचं आहे. अपूर्वा म्हणते आता काय. तेव्हा तो म्हणतो की डोळे बंद कर, मी जेव्हा तुला सांगेल ना तेव्हा तू डोळे उघडायचे आहेत असं तो अपूर्वाला सांगतो. तेव्हा मात्र अपूर्वाला घेऊन तो आता बाहेर येतो, बाल्कनीमध्ये येतो आणि अपूर्वाला म्हणतो की चल मला तुला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणत तो अपूर्वाला बाहेर घेऊन आलेला असतो. बलदेव एवढ्या मनापासून तिच्यावर प्रेम करतोय, एवढं सगळं तिच्यासाठी करत असतो, पण तिच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं. मग तो बाल्कनीमध्ये येतो आणि तिला म्हणतो की बघ आता डोळे उघड. आणि समोर एक खूप सुंदर असा देखावा असतो, जो म्हणजे अगदी तो फटाका जो आहे तो फुटल्यानंतर त्याच्यातून आय लव्ह यू अपूर्वा असं त्याच्यात आलेलं असतं आणि ते आकाशामध्ये खूप सुंदर असं दिसत असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात ते पाहून अपूर्वा हिला धक्का तर बसलेला असतो, कारण तिला असं वाटत असतं की आपण याच्या बाबतीत जे काही करत आहे त्यानंतर पुढे काय, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग अपूर्वा म्हणते की खरंच खूप सुंदर सरप्राईज दिलेस तू मला. त्याच्यावरती बलदेव तिला म्हणतो की हो. मग ते म्हणते की ही आयडिया तुझी आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही, फ्रँकली स्पीकिंग ही आयडिया माझी नाहीये, ही आयडिया आकाशची आहे. मला आकाशने सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीने मी हे छान असं सरप्राईज दिलेलं आहे. त्यानंतर बलदेव आता अपूर्वासोबत बोलत असतो, तिला सांगत असतो की तुला माहितीये का आज माझ्या आयुष्यात तू आलीस. मी कोण होतो माहितीये का तुला, काहीच नव्हतं ग. आकाश भूमीने मला कुटुंब दिलं, त्यांच्या कुटुंबामध्ये सामील करून घेतलं, त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासाठी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ना ते आकाश भूमीमुळे शक्य झालेलं आहे. आज आपल्या बाबतीत लग्नाचा निर्णय असू दे, हे सगळं फक्त आणि फक्त त्या दोघांमुळे पॉसिबल झालेलं आहे. आज मी जो काय आहे तो फक्त त्यांच्यामुळे आहे. त्या दोघांना जग एक वेळ तू माझा विचार नाही केलास तरी चालेल, पण त्या दोघांची काळजी घे असं बलदेव तिला सांगत असतो. इकडे मात्र आकाश आणि भूमी दोघेही म्हणत असतात की फायनली आज हे लग्न पार पडलेलं आहे, कारण आपल्या दोघांनाही तेवढीच काळजी वाटत होती लग्न कशा पद्धतीने होईल, काय होईल कळत नव्हतं, पण आज हे लग्न निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे म्हणून दोघेही बोलत असतात. आणि खरंच कितीतरी दिवसानंतर आपलं घर छान असं आनंदी झालेलं आहे असंही त्यांचं बोलणं चालू आहे. आणि त्याच वेळी त्यांच्या बेडवरती तिथे एक रेकॉर्डर असतो, तो ऑन होतो आणि तिथे सांगितलं जातं. तेव्हा मात्र आकाश भूमीला असं वाटत असतं की आज जर तो माणूस आला असता तर अपूर्वाने लग्न मंडपातून उठून त्याला तिथून हाकलून लावलं असतं, त्याची वाट लावली असती, पण पुन्हा तो माणूस येऊन या घरामध्ये आकाश भूमीच्या बेडरूम मध्ये तो रेकॉर्डर ऑन करून गेलेला असतो आणि आकाश आणि भूमी या दोघांनाही त्याबद्दल काहीच माहिती नसतं. आणि त्याच वेळी ते दोघं सुद्धा ज्या पद्धतीने हे सगळं करत असतात त्यामध्ये आता त्यांना आठवतं आणि तिथे त्या रेकॉर्डर मध्ये तेच ऐकायला येत असतं, 7 वर्षापूर्वीचा तुमचा भूतकाळ, ज्याबद्दल मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेला आहे, कारण मला माहिती आहे की काय होऊ शकतं ते, आणि तुम्ही केलेला जो गुन्हा आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं असं त्या रेकॉर्डर मध्ये असतं. आणि ते तिथे चालू होतं तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आकाश आणि भूमीला असं वाटलेलं असतं की आता झालंय, संपलंय सगळं, आता कोण काय करू शकणार आहे असं त्यांना वाटत असतं. परंतु हा जो भूतकाळ आहे 7 वर्षापूर्वीचा, इतके वर्ष त्यांनी लपून ठेवलेला आहे तो म्हणजे रागिणीच्या खुनाच्या बाबतीतला, आणि तो अशा पद्धतीने उलगडणार असतो. आकाश आणि भूमी दोघांनाही धक्का बसलेला आहे की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे असं दोघांनाही वाटत असतं. इकडे अपूर्वा मात्र दुधाचा ग्लास घेऊन बलदेवच्या मागे चाललेली असते, घेते लवकर घे कारण तुलाच घ्यायचं आहे असं ती त्याला सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे तिने त्याला ते दूध प्यायला दिलेलं असतं, याचाच अर्थ त्या दुधामध्ये तिने काहीतरी मिक्स केलेलं आहे आणि बलदेवनं त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. इकडे आकाशला राग येतो, आकाशने तो रेकॉर्डर फेकून दिलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे तो भूमीला म्हणत असतो की भूमी हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. जेव्हा तो रेकॉर्डर फेकून दिला जातो तेव्हा त्यांना दोघांनाही बरं वाटतं. तर इकडे पौर्णिमा म्हणत असते की आकाश आणि भूमी, आकाश महाजन, तुला उद्ध्वस्त करण्यासाठी, तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी मी इथे आलेली आहे, कारण तुझ्या कुटुंबाने माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे असं तो तिथे बोलत असते. आणि त्याचबरोबर तिने ते खेळातलं जे असतं ज्याच्यावरती तिथे मार्क केले जातात तिथे आकाशचा फोटो लावलेला असतो फाडून, आणि त्या गोष्टी ती करत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये त्यांचं वाटोळं करण्यासाठी ही अपूर्वा आलेली आहे. अशा अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.